वेलकम टू टायडे कोचिंग क्लासेस. आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहे की ज्याचं नाव आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि त्याच्यानंतर एकदम सिम्पली तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली. याचं वेटेज पण खूप चांगलं आहे. 10 ते 12 मार्क्स याचं वेटेज आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावर पण खूप सारे क्वेश्चन येतात. आता ऑनलाईन पेपर असल्यामुळे याच्यावर 5 ते 7 क्वेश्चन पडू शकतात. 5 क्वेश्चन तरी येऊ शकतात. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे का न्यू? हा न्यू चॅप्टर आहे. सर हा एक मग मिनिट एक मिनिट. इंटिग्रेशन याच्यानंतर काय? सर्वात आधी आपण बघू की अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत आपल्या सिलेबसमध्ये. तर ते मीन्स कंटेन्स. सर्वात आधी बघू आपण काय बघणार आहे, कंटेन्स बघणार आहे की याच्यात कंटेन्स काय काय आहे, आपल्याला काय काय शिकावं लागते अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला शिकावं लागते नंबर फर्स्ट स्लोप. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. स्लोप ऑफ टेंजंट and normal. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल हे पहिला पॉइंट आहे याचा. सेकंड पॉइंट आहे फाइंड पॉइंट. फाइंड पॉइंट्स. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक वेळा चेक करू. हा तिसरा पॉइंट फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स नाही आहे. तिसरा पॉइंट आहे की इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. तिसरा पॉइंट आहे आपला इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. त्यानंतर चौथा पॉइंट आहे मॅक्झिमा मिनिमा. याच्यावर 2 प्रॉब्लेम येतातच गॅरंटेड. मॅक्झिमा अँड मिनिमा किंवा मॅक्झिमम अँड मिनिमम पण म्हणू शकता. इथं 2 मार्क आहे मॅक्झिमा मिनिमा किंवा मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. आणि त्याच्यानंतर आहे फक्त 6वा पॉइंट आहे कर्वेचर. 6वा पॉइंट काय कर्वेचर. सहा पॉइंट्स आहेत आपल्यापाशी कंटेन्स मध्ये. पहिला आहे स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल, फाइंड द पॉइंट, इक्वेशन ऑफ टेंजंट अँड नॉर्मल, मॅक्झिमा मिनिमा, रेडियस ऑफ कर्वेचर अँड कर्वेचर. याला टोटल शिकायला 7 दिवस लागतात. या चॅप्टरला किती दिवस लागतील टोटल? 7 दिवसामध्ये हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. 7 डेज. 7 डेज मध्ये हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. 6 पॉइंटात एखादा दिवस आपण एक्स्ट्रा घेऊ प्रत्येक पॉइंटवर, कारण की मॅक्झिमम मिनिमाला 2 दिवस लागतात. मॅक्झिमम मिनिमाला किती दिवस लागतात? 2 दिवस लागतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? हा. त्याच्यानंतर लक्षात एक मिनिट सोपी आहे. तर सर्वात पहिले अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा. आता हे पॉइंट्स लिहून घ्या तुम्ही. आता कन्सेप्ट असा आहे की अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा हे एक कर आहे. याला जो एक टच जातो, या करला टच जातो, याला म्हणतात टेंजंट. याला काय म्हणतात? टेंजंट. आणि त्याच्यानंतर या टेंजंटला एक लाईन जे परपेंडिक्युलर असते याला म्हणतात नॉर्मल. नॉर्मल. तर हे आहे टेंजंट आणि हा असतो नॉर्मल. तर याचा आपल्याला स्लोप काढायचा असते. याचा काय काढायला लागते आपल्याला? स्लोप. तर सर्वात पहिले हेडिंग टाका तुम्ही. फर्स्ट हेडिंग स्लोप ऑफ टेंजंट. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल काहीच नाही, लो सोपी आहे. आणि त्याच्यानंतर गॅरंटेड सांगतो मी तुम्हाला, ऑनलाईन मध्ये फक्त फॉर्म्युला विचारतील. पुन्हा कोणाला तर फॉर्म्युला, कोण प्रत्येकाला पेपर वेगवेगळा येते की नाही, तर कोणाला फॉर्म्युला, कोणाला एखादं न्यूमेरिकल असे येतील. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल बघा. आता स्लोप ऑफ टेंजंट म्हणजे काय होते माहिती आहे काय? स्लोप ऑफ टेंजंट इट इज डिनोटेड बाय एम. स्लोप ऑफ टेंजंट इट इज डिनोटेड बाय एम. आणि एम इज इक्वल टू डी ऑफ एक्स. एम म्हणजे काय आहे? डी ऑफ एक्स. फक्त सिंपल डेरिव्हेटिव्ह काढणं. स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल
इट इज डिनोटेड बाय एम डॅश, आणि एम डॅश म्हणजे होते -1/d/x, -1/d/x किंवा -1/m, -1/m. हे दोन फॉर्म्युले लिहा, हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. स्लोप ऑफ टेंजन आणि स्लोप ऑफ नॉर्मल, आणि हेच पेपर मध्ये विचारतील पाहिजे तुमच्या सेशनमध्ये तर हेच येऊ शकते. स्लोप ऑफ टेंजनचा फॉर्म्युला काय आहे, स्लोप ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला काय आहे, खूप सोपी आहे. येतं का लक्ष? आणि स्लोप ऑफ टेंजनला ग्रॅडियंट पण म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. स्लोप ऑफ टेंजनला काय म्हणतात? ग्रॅडियंट. या टेंजंटला ग्रॅडियंट पण म्हणतात, याला ऑर लिहितो इथंच. याला काय म्हणतात? ग्रॅडियंट ऑफ कर्व. स्लोप ऑफ टेंजंटला काय म्हणतात? ग्रॅडियंट. लक्षात ठेवता फक्त हा शब्द, हा वर्ड येणार, ग्रॅडियंट. ग्रॅडियंट ग्रॅडियंट म्हणजे होते स्लोप ऑफ टेंजन. ग्रॅडियंट म्हणजे काय होते? स्लोप ऑफ टेंजन. आर यू गेटिंग दिस पॉइंट? ग्रॅडियंट म्हणजे काय होते? स्लोप ऑफ टेंजन. सांगा आता, स्लोप ऑफ टेंजनचा फॉर्म्युला काय? m इज इक्वल टू डी ऑफ एक्स. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m डॅश -1/d ऑफ एक्स. सिंपल डेरिव्हेटिव्ह काढ लागते. आता तुम्ही म्हणसाल की अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कुठले कुठले युज होतात. आता की नाही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. जे पहिलं जे पेज आहे, पहिल्या पेजवर तुम्ही काय लिहिले? कंटेन्स लिहिले. त्यानंतर पहिलं पेज झाल्यावर जे सेकंड पेज आहे की नाही, सेकंड पेज हे तुम्ही फॉर्म्युल्यासाठी सोडून द्या. कशासाठी सोडून द्या? फॉर्म्युल्यासाठी. आता ज्यावेळेस तुमचा पेपर राहणार, पेपर आल्यावर काही टेन्शन नाही आहे, फॉर्म्युलेच पाहा लागतात फक्त, आणि बस सॉल्व्ह करावं लागतं. आता तुमचा एक क्वेश्चन राहणार की सर याच्यात फॉर्म्युले कुठले युज होतात. एक नंबर सर्वात पहिला फॉर्म्युला, तर हा लय मोठा फॉर्म्युला युज होणार आहे. फॉर्म्युले बघा की डेरिव्हेटिव्हचे याच्यातले फॉर्म्युले कोणते युज होतात. तर फॉर्म्युला इतका सोपी युज होणार आहे, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एनचा. याचा सर्वात जास्त योगदान राहणार आहे या चॅप्टर मध्ये. सांगा बरं, एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला कोणाला पाठ आहे? एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1, हा पहिला फॉर्म्युला. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स. सांगा बरं, ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. थर्ड फॉर्म्युला होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं काय आहे ते? 1/2 root x. 1/2 रूट एक्स. एक फॉर्म्युला होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे ते? 1/x. एक फॉर्म्युला युज होणार आहे समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x चा. 1/x चा फॉर्म्युला काय आहे ते? -1/x स्क्वेअर. -1/x स्क्वेअर. आणि हा पण फॉर्म्युला युज होऊ शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ, हार्ड प्रॉब्लेम मध्ये युज होणार आहे समजा जर ही प्रॉब्लेम 1/x टू द पॉवर एनचा -n/x टू द पॉवर n+1. त्याच्यानंतर अजून एखादा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं काय आहे ते? Cos x. कॉस एक्स. आणि त्यानंतर एक 8 नंबरचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं काय आहे ते? Minus sin x. आणि एक लास्ट फॉर्म्युला घेऊन घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते? Sec square x. हा, एवढे फॉर्म्युले युज होतील. एखादा एक्स्ट्रा झाला समजा भूलचुकीनं राहिला असेल तर तो समजून घ्या, 10वा. पण हे 9 फॉर्म्युले तुमचे या चॅप्टर मध्ये युज होतील. आणि खास तो हा पहिला फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला तर युज होणार म्हणजे होणारच. पहिला फॉर्म्युला युज होणार म्हणजे होणारच. लस सोपी आहे. मी तुम्हाला पहिला फॉर्म्युल्याचं थोडंसं एक रिव्हिजन घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व्ह करू. येतं का लक्षात? तर हे फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. आपण थोडीशी रिव्हिजन बघू आपण डेरिव्हेटिव्हची, आणि नंतर डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन झाल्यावर मग बघू आपण न्यूमेरिकल. सांगा आता, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फाइंड डी ऑफ एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात? वाय इज इक्वल टू जर समजा एक्स स्क्वेअर असलं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा डेरिव्हेटिव्ह लिहिसाल डी ऑफ एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिसाल? डी ऑफ एक्स. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते सांगा बरं? 2x. डोक्यावरचा आहे तो 2x, हाताला डी ऑफ एक्स, तर 2x. समजलं पहिलं प्रॉब्लेम? Yes. सेकंड प्रॉब्लेम जर असं आलं, पहा आता डायरेक्टली थोडीशी रिव्हिजन. सर्वजण लक्ष द्या. 2x क्यूब प्लस 3x टू द पॉवर 4 मायनस 7x स्क्वेअर प्लस 5x प्लस 1. आता याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर कसा काढतात पहा. आता लॉजिक पहा. डिफरन्शिएट प्लस सोपी आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ज्याला डेरिव्हेटिव्ह येते ना त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ एक्स. इथं डायरेक्ट काम करायचं. आता इथं काम काय करायचं? डायरेक्ट हे पाहता, हा 2 जसाच्या तसा, किंवा डायरेक्टली या 3 याच्यासोबत मल्टिप्लाय करा. करा बरं. 3 × 2 किती होते सांगा? 6x. 3 मधून 1 मायनस करा, 6x स्क्वेअर. हा, या 4 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 4 3 जा
12. 12. Plus 6x square plus 12x cube minus 14x plus 5. थांबा ना, जे बाकीचे लिहित नाही त्याच्यासाठी पाहू द्या ना. 2 into 7 करा. 2 into 7 14. एक मायनस करा म्हणजे 1. तो लिहायची जरूरत नाही. 5 जसाच्या तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. समजलं? एक वाट बल्पा कसं केला यात हे पहा हे यात 3 याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. 3 into 2 6 एक मायनस केला. 3तून एक गेला 2 राहिले. या 4 याच्यासोबत मल्टिप्लाय केला 4 3 12 4तून एक गेला 3 राहिले. या 2 याच्यासोबत मल्टिप्लाय केलं 7 2 14 म्हणजे 2 into 7 14 एक मायनस केला. हा 5 जसाच्या तसा फक्त इथे एक्स होता तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. झाली तुमची रिव्हिजन डेरिव्हेटिव्हची. समजलं तुम्हाला सर हा Yes, sir. प्रॉब्लेम काय? हे समचा प्रॉब्लेम आहे ना. हा हे समजून प्रॉब्लेम ऍडिशन सबट्रॅक्शनचा. चला आता आहे की नाही पहिला टॉपिक आता हेडिंग टाकलं आपण स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. पहिला आता हेडिंग आहे आपलं स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. प्रॉब्लेम घेऊ आपण. ते लिहायची काही गरज नाही हे फक्त मी तुम्हाला रिव्हिजन साठी सांगितलं होतं. स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल तुम्ही हेडिंग टाकलेलं आहे तरी मी इकडं पुन्हा लिहित आहे मी टेंजंट अँड नॉर्मल. स्लोप म्हणजे होते ग्रेडियंट. स्लोप म्हणजे काय होते कधी हा शब्द येते ग्रेडियंट. तर स्लोप ऑफ टेंजंटचा फॉर्म्युला काय आपल्यापाशी स्लोप ऑफ टेंजंट इट इज डिनोटेड बाय एम. एम आणि एम म्हणजे होते डिवा बाय डीएक्स. एम म्हणजे काय होते डिवा बाय डीएक्स. आणि स्लोप ऑफ नॉर्मल इट इज डिनोटेड बाय एम डॅश आणि एम डॅश म्हणजे होते -1 अपॉन डी ऑफ एक्स. -1 अपॉन डी ऑफ एक्स एक्झाम मध्ये येणार आहे बरं हा की -1 अपॉन एम. आता घेऊ आता यात हे फॉर्म्युले. हा पहिला पॉईंट आणि यात त्याचे फॉर्म्युले पहिल्या पॉईंटचे. आता पहिलं प्रॉब्लेम लिहा. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. फाइंड स्लोप फाइंड द स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. फाइंड स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. आणि असंच प्रॉब्लेम येईल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 ऍट पॉइंट 1,2. आता याचे पॉईंट राहतात. पहिला पॉईंट असते हा एक्सचा आणि दुसरा असते वायचा ऍट पॉइंट 1,2. आता प्रॉब्लेम बघा कसा आहे. फाइंड स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल टू द कर्व असं येते. टू द कर्व असं लिहून देतो. टू द कर्व. फाइंड द स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल टू द कर्व. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचं अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. एकदम 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 लस सोपी. आता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 हे घ्यायचं गिवन. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा बाकी काहीच नाही. काय काढायचा याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोपी डेरिव्हेटिव्ह आहे एकदम. सांगा वायचा डेरिव्हेटिव्ह काय येते dy by dx. डी ऑफ एक्स. इथं दिला डीटीएक्स. तुम्ही एखादा थोडासा पद्धतशीर काढू शकता किंवा डायरेक्ट काढू शकता. एक्स स्क्वेअर प्लस 1. सांगा आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते एक्सच्या डोक्यावर किती आहे 2 समोर 2x. त्याच्यातून एक मायनस 2 - 1 1. आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आला 2x. समजलं का हे सांगा. एक्सच्या डोक्यावर आहे 2 समोर त्याच्यातून एक मायनस आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. समजलं का डी ऑफ एक्स. Yes. हा डी ऑफ एक्स समजला तुम्हाला. डी ऑफ एक्स समजला. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा. त्यानंतर ऍट पॉइंट दिलेला त्यानं मग ऍट पॉइंटचा यूज करायचा. ऍट पॉइंट काय दिलाय सांगा बरं 1,2 म्हणजे की पहिला जो असते एक्स असते एक्स इज इक्वल टू 1 दिला आणि y इज इक्वल टू काय दिला 2. जिथं एक्स असेल जिथं तुम्हाला एक दिसू राहिला एक्स काढा त्याच जागी लिहा 1 आणि जिथं तुम्हाला y दिसू राहिला y काढा आणि त्या जागी लिहा 2. पण y नाहीच आहे याच्यात म्हणून राहू द्या. एक्स काढला त्या जागी लिहिलं 1. एक्स काढला त्या जागी काय लिहिलं 1. 2 into 1 2. y ची जर व्हॅल्यू असते तर y ची व्हॅल्यू पण आपण लिहिली असते. पण y आहे का इथं y दिसू राहिला का तुम्हाला कुठं मग हे डिनॉमिनेटर झाला 1. आता काय करायला सांगितलं त्यानं आपल्याला स्लोप ऑफ टेंजंट इट इज डिनोटेड बाय एम आणि एम म्हणजे डी ऑफ एक्स. आणि सांगा डी ऑफ एक्स किती आला 2. स्लोप ऑफ नॉर्मल इट इज डिनोटेड बाय M dash. एम डॅश म्हणजे काय ते -1 अपॉन एम. आता ते मी -1 अपॉन डी ऑफ एक्स केली नाही मी -1 अपॉन 2 झालं. प्रॉब्लेम इज सॉल्व.
किती सोपी आहे का सोपी? हे असे चुको सांगा तुम्ही, इथं आकडे बदलू शकतात फक्त, बाकी काही नाही. फाइंड द स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 ऍट 1,2. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ dx, इथं त्याला dtx. एक्स स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येते, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येते. 2x प्लस 0 2x. मग ऍट पॉईंट होता 1,2. एक्स इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 2. जिथं जिथं x होता, x काढला त्याच जागी लिहिला 1. पण इथं y नाहीच आहे. वाय असता तर व्हॅल्यू पुट केली असते, पण 2 पण नाही आहे, तर मग राहू दिला जसं आहे तसंच. 2 × 1 2. डी ऑफ x भेटला 2. म्हणजे स्लोप ऑफ टेंजंट भेटला आपल्याला m इज इक्वल टू डी ऑफ x आला 2. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m डॅश म्हणजे -1/m म्हणजे -1/डी ऑफ x म्हणजे -1/2. हे आन्सर लिहून घ्या. आता पाहू प्रॉब्लेम नंबर 2. फाइंड स्लोप ऑफ टेंजंट अँड नॉर्मल. Find the slope of tangent and normal to the curve. Find the slope of tangent and normal to the curve. Y is equal to x square minus 6x plus 3 at the point 6,3. आता बघा प्रॉब्लेम कसा आहे, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. ज्याला डेरिव्हेटिव्ह येते ना का नाही त्याला काहीच नाही प्रॉब्लेम. तो म्हणेन की यू सॉल्व्ह करता तुम्ही यू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 3. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला थोडासा टाइम लागतेच, पण एवढं लक्षात ठेवा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो सांगा बरं. वायचा डेरिव्हेटिव्ह तो dy बाय dx आणि इथे येते dtx. आता एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 3 चा मला डेरिव्हेटिव्ह एक मिनिट मला आन्सर नका सांगू, मला आन्सर नका सांगू. एक वेळा पहिले होऊ द्या, नंतर मी ज्यावेळेस विचारेन नाही आन्सर त्यावेळेस मी तुम्हाला सोडवाल देईन. आता पहिले आता माझी बारी आहे. एक्स स्क्वेअर सृष्टी चोपडे सांग बरं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ते. 2x. हा व्हेरी गुड. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x -6 जसाच्या तसा. त्याच्यानंतर मला सांगेन जय चिंचे सांग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कायचं? एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते. एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह सर 1. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर मला सांगणार यश बोदडे सांग रे एक्स 3 चा डेरिव्हेटिव्ह काय होते. 0. ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आर यू गेटिंग दिस पॉईंट. हे समजले की स्टेप सांगा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 6 जसाच्या तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. समजलं हे. Yes, sir. येस सर. कोणाला समजलं नाही सांगा. कोणाला समजलं नाही मला खरं खरं सांगा. प्रामाणिक राहा तुम्ही, कारण कसं प्रामाणिक राहाल तर मग तुमचाच फायदा आहे ना. आता मला जर वाटेल की तुम्हाला समजलं तर मी समोर जाईल, नाही समजलं तर मग मी केवढा अजून सांगू शकतो. डबल सांगतो पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ dx इथं त्याला dtx. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 3. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 6 जसाच्या तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2x -6 into 1 -6. आर यू गेटिंग दिस पॉईंट. हे समजलं का. Yes. सर 6 कॉन्स्टंट आहे का. ऍट पॉईंट काय दिलेलं आहे. 6,3. 6,3 म्हणजे पहिली व्हॅल्यू आहे एक्सची. एक्स इज इक्वल टू 6 आणि वाय इज इक्वल टू 3. आणि जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसेल काळा त्या एक्सले कुठं आहे तर तो, आणि त्याच्या जागी 6. आणि जिथं जिथं वाय दिसेल वायले काढा आणि त्याच्या जागी 3. पण इथं वाय दिसून नाही राहिला. वाय लपला तुमचा. वाय लपेल आहे म्हणून तो दिसत नाहीये. मग राहू द्या. एक्सले काढा. हा एक्स आहे की नाही. एक्स या एक्सले उचला त्याला आणि त्या जागी लिहा 6 आणि तो हा -6 जसा तसा. हा 2 हा एक्सच्या जागी 6 आणि हा -6. वाय नाही आहे. वाय जर असतं तर वायची व्हॅल्यू आपण पुटअप केली असती. 6 × 2 किती होते सांगा बरं. 6 × 2 12. 12 मधून 6 गेले 6. हा झाला 6. तर आता आपल्याला सांगा काय करायचं. स्लोप ऑफ टेंजंट. स्लोप ऑफ टेंजंट म्हणजे होते एम म्हणजे होते डी ऑफ एक्स आणि डी ऑफ एक्स किती आला 6. स्लोप ऑफ नॉर्मल इट इज डिनोटेड बाय एम डॅश. एम डॅशचा फॉर्म्युला आहे -1/डी ऑफ एक्स. सर -1/6 आहे ना. हा तर -1/6 हा आहे स्लोप ऑफ नॉर्मल. झालं लिहून घ्या प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 3 असा आहे. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे.
फाइंड द स्लोप ऑफ टेंजन. फक्त एवढंच करायला लागते काय? फाइंड द स्लोप ऑफ टेंजन. कधी कधी फक्त तेवढंच विचारलं. फाइंड द स्लोप ऑफ टेंजन. किंवा याले असा पण शब्द येत्या, और घाबरायचं नाही. फाइंड द ग्रेडियंट. येतं का लक्षात? काय म्हणतात? फाइंड द ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे स्लोप होते. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द टेंजन. आणि तुम्हाला माहिती आहे स्लोप ऑफ टेंजन इट इज डिनोटेड बाय, किंवा ग्रेडियंट ऑफ टेंजन इट इज डिनोटेड बाय काय होती? एम. एम म्हणजे होते डी ऑफ एक्स. आणि त्यानं दिलेलं आहे वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. आणि हे प्रॉब्लेम तुमच्या सेशनलच्या एक्झाम मध्ये राहील पाहिजे गॅरंटेड. ऍट एक्स इज इक्वल टू 4. फाइंड द स्लोप ऑफ टेंजन और फाइंड द ग्रेडियंट ऑफ द टेंजन वाय इज इक्वल टू एक्स क्यूब ऍट एक्स इज इक्वल टू 4. करा बरं सॉल्व. या प्रॉब्लेमचा आन्सर आहे 48. स्लोप ऑफ टेंजन येते आपला 48. सोपी होत आहे एकदम प्रॉब्लेम. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4. प्रयत्न करा, नाही तर मी सॉल्व्ह करून देईन. फाइंड द ग्रेडियंट ऑफ कर. फाइंड द ग्रेडियंट ऑफ कर. आता ग्रेडियंट ऑफ कर म्हणजे होते स्लोप ऑफ टेंजन. एवढं लक्षात ठेवा. तर किंवा ग्रेडियंट म्हणजे स्लोपच होते. मग त्यांना काहीच नाही सांगितलं ना टेंजन की नॉर्मल, तर मग आपण लॉजिकली टेंजन पकडून घ्यायचं. ग्रेडियंट ऑफ द कर वाय इज इक्वल टू नाही इथं. इथे एक्स वाय इज इक्वल टू 6 आहे. एक्स वाय इज इक्वल टू काय? 6 ऍट पॉइंट 1,6. एक्स वाय इज इक्वल टू 6 ऍट पॉइंट 1,6. प्रयत्न करा ना, मी सॉल्व्ह करून देतो. का आता काय आहे ते बिचारे शांत बसले. एक्स वाय इज इक्वल टू 6. सिंपल येतं डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येते डीडीएक्स. डीडीएक्स ऑफ एक्स वाय आणि इथे येते डीडीएक्स ऑफ 6. आधी इथे एक्स इंटू वाय आहे, तिथे लागते प्रोडक्ट रूल. कधी लक्षात ठेवा, एक्स वाय लागला तर काय, कोणता इंटू लागला ना तर प्रोडक्ट रूल. पहिला फंक्शन जसाच्या तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. वायचा डेरिव्हेटिव्ह काय होते सांगा बरं? dy by dx प्लस दुसरा फंक्शन जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह काय ते 0. डबल लक्षात. प्रोडक्ट रूल कसा लावला? पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ज्या मुलांना डेरिव्हेटिव्हची रिव्हिजनची गरज आहे त्यांनी दुपारी 2 ते 3 ची आपली रिव्हिजनची बॅच सुरू आहे डेरिव्हेटिव्हची, तर तुम्ही डेरिव्हेटिव्हची बॅच जॉईन करू शकता. कंपोजिट फंक्शन सुरू आहे त्याच्यात. 4था पॉईंट. पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स किंवा वाय लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे कसं आलं मग? एक्स dy by dx y इंटू 1 y इज इक्वल टू 0. हा प्लस वाय इकडे जर ट्रान्सफर झाला तर इकडे आला काय होतो? प्लस वाय. इकडे आला काय होतो? मायनस वाय. आणि एक्स इंटू मध्ये इंटू इकडे काय होतो? डिवाइड. इंटू इकडे काय होतो? डिवाइड. मायनस वाय अपॉन एक्स. बस झालं. हे झालं डी ऑफ एक्स. ऍट पॉइंट काय होता? 1,6. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू किती आहे? 6. तर जिथं तुम्हाला एक्स दिसेल त्याच्या जागी 1 लिहा, आणि जिथं तुम्हाला वाय दिसेल त्या जागी 6 लिहा. इथं मायनस साइन जसं तसं वायच्या जागी 6 आणि एक्सच्या जागी 1. -6 अपॉन 1 म्हणजे -6. काय सांगितलं त्यानं? ग्रेडियंट काढायला सांगितलं, म्हणजे स्लोप ऑफ टेंजन. स्लोप ऑफ टेंजन म्हणजे काय आहे? काय फॉर्म्युला स्लोप ऑफ टेंजनचा? एम म्हणजे होते डी ऑफ एक्स, आणि डी ऑफ एक्स म्हणजे किती आहे? किती आला? -6. एक वेळ डबल रिपीट लक्ष द्या. प्रॉब्लेम काय होता? फाइंड द ग्रेडियंट ऑफ कर एक्स वाय इज इक्वल टू 6 ऍट पॉइंट 1,6. तर एक्स वाय इज इक्वल टू काय घेतला? 6. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे दिला डीडीएक्स, इथे दिला डीडीएक्स. तर 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. इथे लागते प्रोडक्ट. पहिला जसा तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ एक्स प्लस दुसरा जसा तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. एक्स डी ऑफ एक्स प्लस वाय इंटू 1 वाय. 6 चा डेरिव्हेटिव्ह तर 0 येते. ज्या फंक्शन मध्ये एक्स किंवा वाय लागत नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. प्लस वाय इकडे होते मायनस वाय. एक्स इंटू मध्ये इकडे होते डिवाइड मायनस वाय बाय एक्स. ऍट पॉइंट 1,6. एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 6. वाय काढला त्या जागी 6 आणि एक्स काढला त्या जागी 1. -6 अपॉन 1 म्हणजे -6. स्लोप ऑफ टेंजनचा आहे एम इज इक्वल टू डी ऑफ एक्स आणि डी ऑफ एक्स झाला -6. आर यू गेटिंग दिस पॉइंट? Yes, sir. लिहून घ्या. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 5. फाइंड द ग्रेडियंट. हे प्रॉब्लेम येणारच आहे. लिहून देतो मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर. एक्झाम मध्ये येणार आहे.
फाइंड द ग्रेडियंट ऑफ द टेंजंट. फक्त व्हॅल्यू बदलते ना. फाइंड द ग्रेडियंट ऑफ द टेंजंट ऑफ द कर्व. Y is equal to under root of x cube at x is equal to 4. तुम्ही प्रयत्न करा, नाही आला तुम्ही सॉल्व्ह करून द्या. प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. इथं काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी ऑफ एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, डी ऑफ एक्स. इथे डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. आता तुम्ही सांगा, काल शिकलो आपण की जर डेरिव्हेटिव्ह ऑफ द रूट एक्स लागला, रूट एक्स, तर सांगा बरं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1/2 root x. 1/2 रूट एक्स. पण या एक सोबत कुठलाही फंक्शन जर अटॅच असला तर त्याला काय म्हणतो, एफ ऑफ एक्स. जसा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स, तर रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर तुम्ही सांगा रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ना, रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ना, 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्स क्यूब. आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब म्हणजे कसं येणार, 1/2 अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय ते सांगा बरं, 3x square. 3x स्क्वेअर. बस आता व्हॅल्यू पुटअप करणं आहे. आता इथं बघा म्हणजे की 3x स्क्वेअर अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. हा झाला डी ऑफ एक्स. झाला आपला, हा काय झाला आपला डी ऑफ एक्स. आर यू गेटिंग दिस पॉईंट. एक वर्ड बस सांगू, हे प्रॉब्लेम दोन प्रकारे सॉल्व्ह करता येते, केलं तर, पण असं केलं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी ऑफ एक्स, इथे दिला डी एक्स. इथे आहे काय आहे, क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब आहे, रूट मध्ये आहे रूट ऑफ एक्स क्यूब आहे. तर जर डेरिव्हेटिव्ह ऑफ जर रूट एक्स असतात तर 1/2 रूट एक्स. तर एक्स सोबत जर कुठलाही फंक्शन अटॅच झाला त्याला एफ ऑफ एक्स. तर रूट एफ ऑफ एक्सचा काय होते 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हे जसं तसं एकच्या डोक्यावर 3 आहे, 3 समोर, त्याच्यातून एक मायनस, 3 - 1 2 म्हणजे 3x स्क्वेअर इंटू 1 3x स्क्वेअर अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. आता ऍट पॉईंट काय दिला आहे सांगा बरं, ऍट पॉईंट दिलेला आहे एक्स इज इक्वल टू काय 4. ऍट पॉईंट दिलेला आहे एक्स इज इक्वल टू 4. जिथं जिथं एक्स आहे, एक्स काढा त्याचा की 4, 4चा स्क्वेअर 2, इथं 4चा क्यूब. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाकाय किती येते सांगा याचा, आणि मी सॉल्व्ह करून देऊ का. मी जर सॉल्व्ह केलं तर असेल 4चा स्क्वेअर येते 16. 3 आलं सर 3. हा, आणि त्यानंतर 4चा क्यूब किती येते माहिती आहे का, 64 येते. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 16, हा 2 जसा तसा 64चा स्क्वेअर रूट येते 8. 64चा स्क्वेअर रूट 8 येते ना, इथं 3 आहे. हा इथे पहा 8 2 16, 16 वर 16 खाली, आन्सर येते 3. आन्सर किती येते 3. डी ऑफ एक्स 3 आला. आणि डी ऑफ एक्स मध्ये 3 आला म्हणजे हाच आहे काय, स्लोप ऑफ टेंजन आहे. स्लोप ऑफ टेंजन किती आला, डी ऑफ एक्स इज इक्वल टू, म्हणजे स्लोप ऑफ टेंजन म्हणजे होते डी ऑफ एक्स म्हणजे एम आणि एम म्हणजे 3. ग्रेडियंट म्हणतात त्याला, याला काय म्हणतात ग्रेडियंट. एक वर डबल लक्ष द्या कसा आहे प्रॉब्लेम तर पहा. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब ऍट एक्स इज इक्वल टू 4. तर y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह आला डी ऑफ एक्स, इथं आला डी एक्स अंडर रूट ऑफ एक्स क्यूब. आता जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ द रूट एक्स आहे, तर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येते 1/2 रूट एक्स. पण या एक्स सोबत जर कुठलाही फंक्शन जर अटॅच आला तर त्याला एफ ऑफ एक्स म्हणतात. रूट एफ ऑफ एक्स 1/2 रूट एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. या एफ ऑफ एक्सचा काय करतो डेरिव्हेटिव्ह. तर रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा काय येते 1/2 रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स क्यूब आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येते 3x स्क्वेअर. 1 इंटू 3x स्क्वेअर 3x स्क्वेअर अपॉन 2 रूट ऑफ एक्स क्यूब. हे याच्या अंदर आहे. व्हॅल्यू पुट केली ऍट एक्स इज इक्वल टू 4. ही गिवन दिलं, एक्स काढला 4, एक्स काढला 4. 4चा स्क्वेअर येते 16, 16 इंटू 3 जसा तसं लिहिलं. 4चा क्यूब येते 64, 64चा स्क्वेअर रूट येते 8, 8 टू जा 16, 16 16 कॅन्सल, आन्सर 3 आला. आन्सर किती आला 3. स्लोप ऑफ टेंजंट म्हणजे 3. या प्रॉब्लेमला सेकंड मेथड पण आपण यूज करू शकता. प्रॉब्लेम काय होतं, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स क्यूब.
आता इथं आपण कंपोजिट फंक्शन अप्लाय केला. जर समजा तुम्ही असं पण करू शकता, तुम्हाला माहित आहे की इथं जर रूट लागला तर तुम्ही काय लिहू शकता माहित आहे का, टू द पॉवर 1/2 लिहू शकता की नाही लिहू शकत. या रूटचा अर्थ होते 1/2. जर क्यूब रूट असतो तर 1/3, 4 रूट असतो तर 1/4, 5th रूट असतो तर 1/5. तर इथं स्क्वेअर रूट आहे तर 1/2 आणि या दोघांचा झाला मल्टिप्लाय. y इज इक्वल टू काय येते, x टू द पॉवर 3 टू द पॉवर 1/2. तर 3 into 1 किती होते 3/2. आणि याचा सिंपल डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy/dx. डोक्यावरचा समोर, चले त्याला म्हणा आ जाओ बस आगे आ जाओ, आणि त्याच्यावरून एक मायनस 3/2 आणि 3/2 -1, 2 into 1 2, 3 - 1 सॉरी 2 into 1 2, 3 - 2 1, 1/2. आणि x टू द पॉवर 1/2 म्हणजे काय होते, स्क्वेअर रूट. आता सांगा ऍट पॉईंट किती आहे, x इज इक्वल टू किती होता, 4 होता काय. येस सर. हा x इज इक्वल टू याच्यात व्हॅल्यू पुट अप केली आपण. dy/dx इज इक्वल टू 3/2, x च्या जागी पुट केला 4. 4चा स्क्वेअर रूट किती येते, 2. 2 वर 2 खाली कॅन्सल, आन्सर इज 3. dy/dx. आता तुम्ही असं सर पहिले, आता हे मेथड सोपी आहे त्याच्यापेक्षा, पण मी एकाने आपण त्याच मेथड आपण बघू राहिलो ना. तुम्ही जर तुमच्या दिमागाने पहिले ते ऍक्शन करणार आहे, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, जर रूट मधले या x सोबत कुठलाही फंक्शन जर अटॅच झाला तर त्याला f(x) म्हणतात. त्याला काय म्हणतात, f(x). म्हणून तो आपण अप्लाय केला. तुम्ही असा पण अप्लाय करू शकता, रूट लागला तर याला लिहायचं 1/2, रूट लागला तर काय लिहिलं 1/2. मग 3 into 1/2 3/2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. एक्सच्या डोक्यावर 3/2 आहे, 3/2 समोर, त्याच्यातून एक मायनस. तर 2 into 1 2, 3 - 2 1, 1/2. आणि त्याच्यानंतर x टू द पॉवर 1/2 म्हणजे होते हा स्क्वेअर रूट. आणि ऍट पॉईंट होता x इज इक्वल टू 4, x काढला 4, 4चा स्क्वेअर रूट 2 गेट कॅन्सल 3. म्हणजे स्लोप किती भेटला आपल्याला, स्लोप 3 भेटला. हे पण मेथड आहे एक, याला लिहू शकता तुम्ही हे मेथड. जर तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.